तर मित्रांनो, आज आहे कटिंगचा डे 2. त्यानंतर आपण इकडे ओट्स शेक बनवायला घेतला. त्यात आपण 50 ग्रॅम ओट्स प्लस एक स्कूप वे प्रोटीन आणि एक केळ आणि त्यात थोडंसं दूध टाकून लगेच इकडे मिक्सरला लावायला घेतलं. त्यानंतर मग ते एका कपमध्ये काढून लगेच ठेवलं फ्रीजमध्ये आणि आपण कपडे घालून निघालो खाली. इकडे गाडी वगैरे घेऊन येता आपलं चिकन रेडी होतं. ते चिकन घेऊन आपण निघालो दळण आणण्यासाठी. इकडे रस्त्याचं काम चालू होतं. दळण वगैरे घेऊन आलो घरी. इकडे आपण लगेच फ्रीज मधला कप उचलून पिऊन लगेच इकडे आपल्या सेकंड मिल कम्प्लीट करून इकडे मग लगेच आपण काकडी वगैरे कापून घेतली, कारण आपल्या मिलसाठी लागणार होती. मग इकडे लगेच आपण एका वाटीत 150 ग्रॅम चिकन काढून त्याचबरोबर एक चपाती खाऊन घेतली. त्यानंतर इकडे जिमचा टायमिंग झाला होता. आपण प्री वर्कआउट साठी एक स्कूप क्रिएटिन प्लस एक केक खाऊन आपण जिमची बॅग भरली आणि निघालो जिम साठी. जिम मध्ये येताच आपला आज छोटा पार्टनर आला होता. मग त्याच्या बरोबर आपण आज स्ट्रेचिंग केली. मग आपण पहिले अशा डायमंड्स पुशअप मारल्या. त्यानंतर आपण वेटेड बेंच डिप्स मारल्या. मग आपण वळालो मशीनीकडे आणि केबल पुश डाऊन घेतला. त्यानंतर शेवट फोरआर्म्सचा सेट मारून आपण वर्कआउट संपवला आणि केली थोडीशी पोजिंग. ट्रायसेपला जरा पंप आला होता, तो पंप बघून आपण थेट बॅग भरली आणि निघालो घरी. घरी येता शेकर बाहेर काढला तर धुवून त्यात आपण 250 ml पाणी टाकलं आणि त्यात वे प्रोटीनचा एक स्कूप टाकला आणि इकडं लगेच झुरका मारला त्याचा एक आणि निघालो आपल्या 8000 स्टेप्स पूर्ण करायला. 8000 स्टेप्स पूर्ण करून आपण आलो घरी आणि घेतले सलाड बनवाय. सलाड मध्ये आपण एक काकडी आणि आज आपल्या नशिबात होतं गाजर म्हणून एक गाजर घेतलं आणि त्यानंतर मग आपण 150 ग्रॅम चिकन घेऊन ते आधी गरम करून वाटीत काढून घेतलं. तर मित्रांनो शेवटचा मील कंप्लीट करून भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जर तुम्हाला मित्रांनो व्लॉग आवडलेला असेल आपल्या भावाला नक्की फॉलो करा.